MSc Part 2 Paper 2 Synthetic Organic Chemistry 1 Unit 1 Alpha CH Functionalization. ओके, आता आपण सेकंड रिॲक्शन यामध्ये बघणार आहोत. फर्स्ट रिॲक्शन आपण बार्टन केलॉग रिॲक्शन बघितली. देन सेकंड रिॲक्शन इज द सेकंड रिॲक्शन इज जुलिया ओलिफिनेशन. ओके, ही सेकंड रिॲक्शन आहे त्यामधली. द जुलिया ओलिफिनेशन इज ऑल्सो नोन ॲज द जुलिया Olefinition is the chemical reaction used in organic chemistry of phenyl sulfone with aldehyde or ketone to give alkene. ओके, आता ही जी केमिकल रिॲक्शन आहे ती ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये यूज केली जाते आणि त्यामध्ये काय फिनाइल सल्फोन फर्स्ट रिॲक्टंट इज अ फिनाइल सल्फोन आहे. हा रिॲक्ट कोणाबरोबर केला जातो तर अल्डिहाइड और कीटोन बरोबर. ओके, कार्बोनिल ग्रुप बरोबर टू गिव द अल्किन. आपल्याला अल्किन मिळतो ओलिफिन्स आफ्टर द अल्कोहोल फंक्शनलायझेशन and reductive elimination using sodium amalgam or SMI2. Okay, then next काय after alcohol functionalization and reductive elimination होतं using sodium amalgam and SMI2. त्यातली स्टेप आहे ती. आपण मेकॅनिझम बघू तेव्हा बघू. The utility of this connective olefination reaction arises from its versatility, its wide functional group टॉलरन्स अँड द माइल्ड रिॲक्शन कंडिशन अंडर विच द रिॲक्शन प्रोसीड. ही जी आहे ती माइल्ड रिॲक्शन कंडिशन यामध्ये आहे. आता काय होतं यामध्ये यामध्ये सुद्धा अल्किन फॉर्मेशनच होतं बरोबर. पण यामध्ये आता रिॲक्टंट कुठले यूज केले आहेत तर फिनाइल सल्फोन इज रिॲक्टेड विथ अल्डिहाइड और कीटोन विथ सोडियम अमालगम और SMI2 अँड द फॉर्मेशन ऑफ अ अल्किन इज अ ओलिफिन्स प्रोडक्ट फॉर्मेशन होतो. देन आता रिॲक्शन फर्स्टली आपण काय बघितलं तर फिनाइल सल्फोन फर्स्ट स्ट्रक्चर आहे ते फिनाइल सल्फोनचं आहे. ओके, देन ब्युटाइल लिथियम. देन नेक्स्ट काय यूज केला आहे इथे अल्डिहाइड यूज केला आहे. ओके, ही सेकंड नंबरला एक इंटरमिडिएट फॉर्मेशन झालं आहे. देन NaHG म्हणजेच अमालगम सोडियम अमालगम यूज करून आपण नेक्स्ट स्टेपला अल्किन फॉर्मेशन म्हणजे ओलिफिन फॉर्मेशन इथे होतं. तर रिॲक्शन मेकॅनिझम काय आहे. द इनिशियल स्टेप आर स्ट्रेट फॉरवर्ड. फर्स्ट स्टेप इज अ स्ट्रेट फॉरवर्ड आहे. द फिनाइल सल्फोन ॲनायन रिॲक्ट विथ द अल्डिहाइड टू फॉर्म द अल्कॉक्साइड. आता जो फिनाइल सल्फोन आहे ॲनायन, आता फिनाइल सल्फोन ॲनायन कसा फॉर्म झाला जर आपण रिॲक्शनमध्ये बघितलं तर N ब्युटाइल लिथियम जो घेतला होता ॲज अ बेस म्हणून तो ॲक्ट करतो. त्याने काय केला अबस्ट्रॅक्ट प्रोटॉन केला. फिनाइल सल्फोन अँड फॉर्मेशन ऑफ द फिनाइल सल्फोन ॲनायन हा रिॲक्ट कोणाबरोबर झाला अल्डिहाइड. ओके, अँड टू फॉर्म द अल्कॉक्साइड फॉर्मेशन काय झाल्यानंतर alkoxide. The alkoxide is a functionalized with the R3X to give the stable intermediate. आणि अल्कोक्साइड जो आहे तो कोणाबरोबर रिॲक्ट केला R3X बरोबर आणि आपल्याला काय मिळतो स्टेबल इंटरमिडिएट एक मिळतो. द एक्झॅक्ट मेकॅनिझम ऑफ द सोडियम अमालगम रिडक्शन इज अननोन बट हॅज बीन शोन टू प्रोसीड थ्रू द विनायलिक रॅडिकल स्पेसिस. ओके, आता एक्झॅक्ट मेकॅनिझम सोडियम अमालगमचं जे आहे रिडक्शनचं ते अननोन आहे. पण यामध्ये काय दाखवलं आहे की प्रोसीड थ्रू द विनायलिक रॅडिकल स्पेसिस. नंतर काय होतं विनायलिक रॅडिकल स्पेसिस एक फॉर्मेशन यामध्ये होतं. द प्रोटोनेशन ऑफ अ विनायलिक रॅडिकल गिव्ह द डिझायर्ड प्रोडक्ट. आणि नंतर त्याचं प्रोटोनेशन केलं की आपल्याला काय मिळतं यामध्ये विनाइल रॅडिकलचं जर प्रोटोनेशन केलं तर आपल्याला काय मिळणार आहे ते प्रोडक्ट मिळणार अल्किन फॉर्मेशनचं ओलिफिन मिळणार. ओके, आपण आता रिॲक्शन बघू. फिनाइल सल्फोन जो आहे तो कोणाबरोबर N ब्युटाइल लिथियम ॲज अ बेस म्हणून ॲक्ट करतो त्याच्याबरोबर रिॲक्ट झाला. मग फिनाइल सल्फोन ॲनायन फॉर्मेशन झालं. नंतर सेकंड काय आहे तर अल्डिहाइड बरोबर त्याला रिॲक्ट केला आणि फॉर्मेशन ऑफ अ थर्ड इज अ अल्कोक्साइड फॉर्मेशन झालं. देन नेक्स्ट त्याच्यामध्ये ॲडिशन कसली केली आपण R3X. फिनाइल सल्फोन अटॅक टू द सल्फोनिल फिनाइल सल्फोन इज अटॅक टू द कार्बोनिल कार्बन. ओके, अँड द फॉर्मेशन ऑफ O- इज अ अल्कोक्साइड फॉर्मेशन झालं आहे. नेक्स्ट थर्ड नंतरच्या स्टेपला काय केलं ॲडिशन ऑफ R3X. ओके, ॲडिशन केली त्याची. O- ने R3 वर अटॅक केला आणि X निघून गेला. X इज अ लिव्हिंग ग्रुप सो तिथून तो निघून गेला. नंतर सोडियम अमालगम ओके यूज केला आहे. तिथे काय झालं विनायलिक रॅडिकल फॉर्मेशन झालं. ओके, अँड देन नेक्स्ट स्टेपला काय झालं प्रोटोनेशन केलं इथं फॉर्मेशन ऑफ द प्रोडक्ट. इथं सिम्पल रिॲक्शन आहे ही. फर्स्ट स्टेपला फक्त
N-butyl lithium is abstract the proton, then attack carbonyl carbon, the formation of alkoxide, then addition of R3X, then okay R3X, then next amalgam यूज केला सोडियम अमालगम. तो काय करणार, रॅडिकल फॉर्मेशन करणार, विनायलिक रॅडिकल, अँड फॉर्मेशन ऑफ द सेकंड लास्ट स्टेपला प्रोटोनेशन होणार अँड द फॉर्मेशन ऑफ द प्रोडक्ट इज ओलिफिन. सिंपल रिॲक्शन आहे ही. काय झाली, जुलिया ओलिफिनेशन रिॲक्शन. The stereochemistry of the alkene is independent of the stereochemistry of the sulfone intermediate. ओके, आता स्टेरिओकेमिस्ट्री जी अल्किनची आहे म्हणजे जो प्रोडक्ट फॉर्मेशन झाला ती इंडिपेंडंट आहे स्टेरिओकेमिस्ट्री ऑफ द सल्फोन इंटरमिडिएट जो फॉर्म होतो तो. ओके, 4 नंबरचा इंटरमिडिएट. तर या 4 नंबरचा इंटरमिडिएट जो बनलेला आहे अल्कॉक्साईड नंतर आपण R3X जेव्हा ॲडिशन करतो तेव्हा हा 4 नंबरचा इंटरमिडिएट जो बनला त्याच्यावर तो इंडिपेंडंट आहे, डिपेंडंट नाही. स्टेरिओकेमिस्ट्री. It is thought that the radical intermediate are able to equilibrate so that the more thermodynamically stable trans olefin is produced most often. ओके, याच्यामध्ये काय स्टेबल थर्मोडायनॅमिकली ट्रान्स ओलिफिन आपल्याला फॉर्मेशन मिळतो रॅडिकल इंटरमिडिएट नंतर. दिस ट्रान्सफॉर्मेशन हायली फेवर्स फॉर्मेशन ऑफ द ई अल्किन. ओके, ह्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे काय होतं आपल्याला ई अल्किन म्हणजेच ट्रान्स प्रोडक्ट स्टेबल ट्रान्स प्रोडक्ट हा मिळतो. देन नेक्स्ट काय आहे, मॉडिफाईड जुलिया ओलिफिनेशन. ओके, पहिले आपण काय बघितली, जुलिया ओलिफिनेशन, त्याच्यातच मॉडिफिकेशन केलं आहे मॉडिफाईड जुलिया ओलिफिनेशन. ही रिॲक्शन आहे त्याची आपण बघणारच आहोत. पहिला काय घेतला आहे, हेट्रोसायक्लिक सल्फोन घेतला आहे, देन अल्डिहाइड बेस आणि फॉर्मेशन ऑफ 2 मिक्सचर आपल्याला मिळाले आहेत, ट्रान्स आणि ENZ. ओके, ट्रान्स आणि सिस असे 2 आपल्याला मिक्सचर यामध्ये मिळाले आहेत. The modified Julia olefination, also known as the one-pot Julia olefination. Okay, modified Julia olefination लाच काय म्हटलं जातं, one-pot Julia olefination is a modification of the classical Julia olefination. ह्याचं मॉडिफिकेशन कसलं आहे, जुलिया ओलिफिनेशन. जे आपण फर्स्ट रिॲक्शन जुलिया ओलिफिनेशन बघितलं त्याचंच फक्त एक मॉडिफिकेशन आहे. द रिप्लेसमेंट ऑफ द फिनाइल सल्फोन विथ द हेट्रो अरेल सल्फोन. ओके, काय घेतलं आहे, फिनाइल सल्फोन जो आहे तो फक्त रिप्लेस कशाने केला आहे, हेट्रो अरेल सल्फोनने. ग्रेटली अल्टर द रिॲक्शन पाथवे, एवढंच फक्त रिप्लेस केलं आहे, बाकी रिॲक्शनमध्ये काही चेंज नाही. द मोस्ट पॉप्युलर एक्झाम्पल इज द बेन्झोथायाझोल सल्फोन. पॉप्युलर एक्झाम्पल कुठलं आहे, बेन्झथायाझोल सल्फोन. द रिॲक्शन ऑफ द बेन्झथायाझोल सल्फोन 1 विथ द लिथियम डायआयसोप्रोपाइल अमाइड इज अ LDA. ओके, गिव्स अ metalated benzyl sulfone which react quickly with the aldehyde or ketone to give the alkoxide intermediate. ओके, आता या रिॲक्शनमध्ये काय आहे, द बेन्झथायाझोल सल्फोन जो आपण घेतला आहे तो LDA बरोबर रिॲक्ट होणार. तो मगाशी कशा सल्फोन जो आपण फिनाइल सल्फोन जो घेतला होता तो फक्त N-butyl lithium बरोबर रिॲक्ट झाला होता. त्याच्यामध्ये बेन्झथायाझोल सल्फोन आहे तो LDA बरोबर रिॲक्ट होणार. ओके, म्हणजे बेन्झथायाझोल सल्फोन विच रिॲक्ट विथ क्विकली विथ अल्डिहाइड. हा परत बेन्झथायाझोल सल्फोन आहे तो रिॲक्ट करणार अल्डिहाइड किंवा कीटोन बरोबर अँड टू गिव्ह द अल्कॉक्साइड इंटरमिडिएट. देन नेक्स्ट सेम अल्कॉक्साइड इंटरमिडिएटच मिळणार. द अनलाइक द फिनाइल सल्फोन दिस अल्कॉक्साइड इंटरमिडिएट इज अ मोर रिॲक्टिव्ह दॅन अंडरगो द स्मॅल reagent to give the sulfonate salt, and the sulfonate salt will spontaneously eliminate sulfur dioxide and lithium benzyl producing the desired alkene. ओके, देन नेक्स्ट काय आहे त्याच्यामध्ये आहे अल्कॉक्साइड इंटरमिडिएट. हा मोर रिॲक्टिव्ह आहे. स्माइल्स रिअरेंजमेंटमध्ये ही रिॲक्शन जाते. टू गिव्ह द सल्फिनेट साल्ट, आपल्याला इथे सल्फिनेट साल्ट हा एक मिळतो. द सल्फिनेट साल्ट इज विल स्पॉन्टेनियसली इलिमिनेट. हा स्पॉन्टेनियसली इलिमिनेट होतो सल्फर डायऑक्साईडमध्ये अँड lithium benzyl and producing the desired alkene product. ओके, ही रिॲक्शन ही काय आहे, फक्त आपण काय बदललेलं आहे, फिनाइल सल्फोनेट होतं तिथे फक्त आपण हेट्रोसायक्लिक अरेल घेतलेला आहे. ओके, फर्स्टमध्ये जे सांगितलं आहे काय आहे, बेन्झथायाझोल सल्फोन. फर्स्ट काय आहे, बेन्झथायाझोल सल्फोन LDA रिॲक्टेड विथ परत अजून काय घेतलं आहे, अल्डिहाइड. ओके, ही रिॲक्शन त्यांनी डायरेक्ट दाखवली आहे. LDA डायरेक्टली प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करतो आणि डायरेक्ट अटॅक मारतो अल्डिहाइडवर, फॉर्मेशन ऑफ द 2 इज अल्कॉक्साइड. ओके, इन द नेक्स्ट स्टेप थर्डमध्ये काय फॉर्मेशन झालं त्यांनी सांगितलं इथे. थर्डमध्ये
तर नेक्स्ट स्टेप म्हणजे रिअरेंजमेंट फक्त झालेली आहे. ओ मायनसचा अटॅक एन कार्बनवरती आणि एनवरती निगेटिव्ह चार्ज एवढीच झाली आहे. नेक्स्ट स्टेपवरती काय आहे, निगेटिव्ह चार्ज परत खाली येऊन सल्फोनचा ग्रुप तिथून निघून गेला आहे, सल्फोनाइट. ओके, काय फिनाइल 4 नंबरला काय झालं, सल्फोनाइट साल्ट. जे काय 4 नंबर हा सल्फोनाइट साल्ट फॉर्मेशन. देन नेक्स्ट स्टेपमध्ये SO2 आणि बेन्झ थायाझोल आहे तो रिमूव्ह झाला आणि फॉर्मेशन ऑफ द प्रोडक्ट, अल्किन प्रोडक्ट. सिम्पल रिॲक्शन आहे. देन नेक्स्ट मेकॅनिझम. आता ही मेकॅनिझम आहे ती जुलिया ओलिफिनेशनची आहे, ती फक्त मेकॅनिझम ट्राय करा. दोन्ही मेकॅनिझम फॉर्मेशन ऑफ द अल्किनच फॉर्मेशन, ओलिफिन फॉर्मेशनच होतं. जुलिया ओलिफिनेशनची ती मेकॅनिझम आहेत. थँक्यू.